देशभरातील तापमानात चांगलीच वाढ झाली. उन्हाळा वाढला तरी कामानिमित्त सगळ्यांना बाहेर जावंच लागतं. अशा वेळी अंगाची लाही होताना सगळ्यांना आठवतात ती थंड पेये. कोल्हापूर शहरातही काहीशी आता अशीच परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापुरातील तापमान इतकं वाढलंय की लोकांना आता थंड पेयांचा आधार घ्यावा लागतोय. दुपारच्या वेळेत तर लोक अक्षरशः थंड पेयांच्या गाड्यावरती तुटून पडलेले दिसून येतात. लिंबू सरबत, सोडा, फळांचे रस तसेच उसाच्या रसाला कोल्हापुरात या दिवसात चांगली मागणी मिळते. कोल्हापुरातील CPR परिसरात असणारे लिंबू सरबत, फळांच्या गाड्या यावेळी फुल्ल गर्दीने भरलेल्या दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंकची दुकानातही नागरिक गर्दी करत आहेत. उन्हाळा म्हणलं की कोल्ड्रिंक्स, लिंबू सरबत, सोडा, फळांचे रस यांसारखी थंड पेये हमखास पिली जातात. त्यामुळे लोकांना थोडं गार झाल्यासारखं वाटतं. यामुळेच कोल्हापुरात असणाऱ्या सरबत, लिंबू सोडा, फळांचे ज्यूस यांच्या गाड्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यामुळे सीझननुसार व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र चांगली कमाई करता येते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.